फटका चांगला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत. प्रवीणच्या हातामध्ये हा बॉल विसवलाय, एकच धाव मिळणार. आता शेवटचा बॉल या मॅच मधील. एक बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. खूप मोठ्या फरकाने हा सामना गमवावा लागणार आहे मांगर टीमला. बॅटिंग चांगली राहिली होती गावडोशी टीमची आणि शेवटचा बॉल देखील वाईड बॉल आलाय. खरा बॉल पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला हा बॉल. प्रथमतः बॅटिंग करत असताना गावडोशी KUCC टीमने मात्र चांगली बॅटिंग केली. संतोष जंगलीच्या बॅटमधून ज्या धावा आल्या ना, त्याच धावा मात्र या मॅच मध्ये उपयुक्त येत आहेत. आणि शेवटचा बॉल खोलात टाकलाय, सिंगल धाव मिळेल, परंतु हा सामना जिंकलाय गावडोशी KUCC टीमने. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बॅड लक टीम, मांगर टीम, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरलाय ज्याने बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. चौतीस धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं असा संतोष सकपाल जंगली ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. संतोष सकपाल जंगली, आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मुख्य व्यासपीठावरती यावं. आणि मांगर टीमचे कॅप्टन आपण देखील मुख्य व्यासपीठावरती या. आपलाही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय, त्याबद्दल आम्ही तुमचा गुणगौरव देखील करणार आहोत. तत्पूर्वी मुख्य व्यासपीठावरती काही सन्मान आम्ही घेत आहोत. नवी मुंबई शहरातील कोपरी गाव आणि कोपरी गावचे समाजसेवक आरजू 11चे संघ मालक आदरणीय श्री विकासबाई कदम यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सतीशदादा उत्तेकर यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. कोपरी गाव परिसरातील समाजसेवक आरजू 11चे संघ मालक विकासबाई कदम यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. मायाने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा यथोचित मान सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. दादा, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, या स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल आम्ही ग्रामस्थ मंडळ वानवली उत्तेकर आणि श्री उत्तेश्वर चषकच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आदरणीय श्री शानूबाई यांचा आम्ही शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सतीशदादा उत्तेकर यांना की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. मायाने विणलेली उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दादांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. भारताची परंपरा आहे आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं, आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासत आहोत. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आपण यथोचित मान सन्मान देखील करत आहोत. थँक्यू सो मच दादा. चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी संतोष सकपाल जंगली आपण या. आणि रुपेश आपण या. 1 विकेट मिळवल्याबद्दल तुम्हाला देखील 200 रुपयांचं प्राइज आहे. मांगर टीमचे रुपेश आपण या. मांगर टीमचे कॅप्टन. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण संतोष सकपाल जंगले यांना बहाल करतोय. जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली, 34 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. आणि शानूबाई यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. वेल प्लेड संतोष, अभिनंदन. असाच खेळत राहा आणि आपल्या टीमला देखील तू पुढे घेऊन जात राहा, हीच आमची अपेक्षा आहे तुझ्याकडून. चला, मांगर टीमचा देखील आपण सन्मान करतोय. श्री उत्तेश्वर चषक 2026 पर्व क्रमांक 3 मध्ये मांगर टीम देखील सहभागी झाली होती आणि त्या टीमचा देखील आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. आयोजनांच्या माध्यमातून या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, एक भेटवस्तू देखील दिली जाते. आणि त्याचबरोबर खूप चांगली संकल्पना. थँक्यू सो मच. त्याचबरोबर रुपेश यांनी पहिली विकेट मिळवली होती. रुपेश यांना 200 रुपयांचं प्राइज आलेलं आहे. बबनदादा उत्तेकर मांगर गावचे जावई आहेत, कांदाटी विभाग प्रमुख देखील आहेत.
बबनदादा उत्तेकर यांना आपण यांच्याकडून 200 रुपयांचा प्राइज रुपेश यांना देतोय. थँक्यू सो मच. मॅच जिंकता आलेली नाहीये, परंतु येण्या जाण्याची वाट खर्चितात मात्र त्यांनी विकेटच्या माध्यमातून मिळवले. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले जाते. सोंडपार विपक्ष गाडवली अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाऊया. वॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. मॅचच्या सुरुवात. पहिला बॉल. लालसा दिली पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. बॅटची कडा घेऊन बॉल निघाला डिक्लेअर झोनमध्ये. ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकला या पाठीमागच्या मॅचमध्ये सातारा टेनिस बॉल आणि कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज अर्थात तुषार जांभळे सरांना आपण आतापर्यंत ऐकत होतो. मॅचच्या सुरुवात झाली मित्रांनो. एका बाजूला टीम आहे सोंडपार, एका बाजूला आहे गाडवली. टॉस जिंकला होता टीम गाडवली टीमने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सोंडपार या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. षटक क्रमांक 1 मध्ये एकनाथ कदम गाडवली गावचे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. टीम सोंडपार आपला एक एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. आपली बॅटिंग सुरू आहे. टीम सोंडपार आपण एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. सोंडपारची ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चला आपण थोडीशी घाई करूया. आज थोडासा वेळ झालेला आहे. यावेळेला बॅकफूट वरती गेले आणि तिथून या बॉलला टर्न केलेला आहे, वळवलेला आहे. निलेश आणि वैभव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. वैभव सोंडपार आणि निलेश सोंडपार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. एका बाजूला अनुभव आहे बॅटिंगमध्ये. निलेश सोंडकर एका बाजूला बॅटिंग करतायत. सोंडपार आणि त्यांच्या विरुद्ध गाडवली अशी मॅच आहे. एका बाजूला यश पोर्टचे प्रोप्रायटर बॅटिंगमध्ये निलेश सोंडकर यांना आपण पाहतोय. बॉलर तयार. एकनाथ कदम लालसा दिली. फुल टॉस बॉलला डीप स्क्वेअर लेगला पाठवलेला आहे. खेळाडू येतील, बॉल टाकतील. तोपर्यंत टीम सोंडपारला 3 धावा धावून काढण्याची मुभा इथे मिळालेली आहे. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये आणि तब्बल आतापर्यंत 3 धाब्या बॉलच्या पाठीमागे मिळतात. स्कोरबोर्ड पुढे सरसावलाय. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आलेल्या आहेत. तुम्ही पाहताय श्री उत्तेश्वर चषक ही क्रिकेट स्पर्धा उत्तेकर वानवली गावची क्रिकेट स्पर्धा आहे. चला थोडीशी घाई करूया. या बॉलच्या पाठीमागे झेल घेण्याचा प्रयत्न इथे फर्स्ट सिंगल धाव मिळेल आणि एका षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 8 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम सोंडपारने या धावा बनवलेल्या आहेत. समस्त उत्तेकरांचं आराध्य म्हणजे श्री उत्तेश्वर आणि त्यांच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवत आहोत. 2026 ची क्रिकेट स्पर्धा आणि एका बाजूला एका षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा येत आहेत 8. दोन्ही संघांची सुरुवात जर आपण पाहिली ना तर अगदी सावध सुरुवात आहे. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघ आपण वेळ घेऊ नका. आपल्याकडे बरेचसे सामने प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत, त्यासाठी आपण घाई करा.
निकेतन ओव्हर नंबर 2. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, पंच सांगतायत हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. निकेतन यांना गोलंदाजी मार्कवरती आणलेला आहे. षटक क्रमांक 2 साठी भेदकता आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये आपण चर्चा जर केली ना तर निलेश सोंडकर आणि त्यांच्या सोबतीला आहेत वैभव सोंडकर. आता स्ट्रायकर रेंजला बॅटिंग करताना वैभव सोंडकर तयार, नॉन स्ट्रायकर रेंजला निलेश सोंडकर. सोंडपारची असणारी आक्रमक जोडी. फटका तर चांगला खेळलाय, कव्हरच्या डोक्यावरतून बॉल पाठवलाय डीप कव्हरला. खेळाडू तिकडे जातील, बॉलला अडवतील, बॉलची फेकी करतील. 2च धावा या बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत इथे प्राप्त होत आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, थोडेसे बॅकफूट वरती गेले आणि तिथून बॅटला आणलं आणि बॉलला पाठवलं डीप कव्हरला. या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाला तब्बल 2. आज अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल टीम सोंडपारला बॅटिंग करताना. गाडवली संघ एका बाजूला गोलंदाजी करतोय. टॉस झाला होता, गाडवली संघाने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय या टीमने घेतला. बॉल क्रमांक आता 3. फटका जोरकस खेळलाय, या बॉलची उडान टीम सोंडपार साठी. वैभव सोंडकर यांचा हा होता 6चा लगान. बॉल सीमारेषा पार, षटकार. जसा बॉल पडला तसा बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. हा रेंज मध्ये होता आणि त्याला पाठवले सीमारेषा पार. रेंज मध्ये आलेला बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय 6 धावांसाठी. या डावातला पहिला मोठा टोला आलाय वैभव सोंडकर यांच्या बॅटमधून. काय फटका होता, एक दिलखेच आता फटका, एक गौरवशाली फटका मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल. आणखीन एक बॉल आता ऑन साईडला वळवलाय. खेळाडू जातील का, बॉल अडवतील का? हो, क्षेत्ररक्षक आहे, चपळतेने गेले बॉलच्या खाली आणि हो इथे पकडलाय कॅच. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 1 टीम सोंडपारला वैभव सोंडकर इथे माघारी. अक्षय सोंडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अक्षय मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत बॅटिंगसाठी. निकेतन पुन्हा तयार. एक बॉल मागडा, बाकीचे बॉल चांगले टाकलेले आहेत. सोडून दिलाय बॉल. पंच सांगतात की हा बॉल आता पुन्हा एकदा टाकावा लागेल. हा बॉल दिशाहीन आहे, दिशेवरचं नियंत्रण तुम्हाला चांगलं ठेवावं लागतं आणि इथे तेच काम करावं लागेल निकेतन यांना. षटकातले शेवटचे काही बॉल. फटका फसलाय, स्वतः निकेतन बॉलच्या खाली पकडले, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कॅच. धक्का क्रमांक 2 लागलाय टीम सोंडपार या टीमला. फलंदाज अक्षय इथे माघारी. चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती, आपण धावत या. किरण सोंडकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. किरण सूर्याचा असू द्या किंवा आशेचा जीवनामध्ये आला ना तर तो अंधकार नाहीसा करतो, परंतु धावसंख्येमधला मोठ्या फटक्यांचा अंधकार आता किरण सोंडकर नाहीसा करतील का? परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये मैदानाच्या आतमध्ये निलेश सोंडकर आहेत. या हंगामाला चांगली बॅटिंग केली 1 मध्ये. निकेतन यांचा या षटकातला शेवटच्या अजून 2 बॉलचा काही त्यांच्या बाकी. चला काय करा. बॉलर तयार. निकेतन राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा असणारा बॉल एक पाय पुढे काढला. बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये. बॉल डॉट आलाय. धावसंख्या जैसे ते षटकातला शेवटचा बॉल
आता प्रगती पथावरती येईल. तुम्ही पाहताय श्री उतेश्वर चषक ही क्रिकेट स्पर्धा 2026. बॅकफूटवरती गेले, पंच केलाय तिथून आणि अखेरकार डीप कव्हरला बॉल वाऱ्याच्या वेगाबरोबर निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार आलाय टीम सोंडपार या टीमसाठी. धावसंख्या भरारी घेते आणि जाऊन पोहोचलेली आहे 22 धावा. 22. 2 षटकांचा खेळ संपला, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. चला थोडीशी आपण घाई करा आणि यानंतरची मॅच आता आपण अनाऊन्स करूया. दोन्ही कॅप्टन्स तुम्हाला ब्लेझर घालून मुख्य व्यासपीठावरती थांबावं लागेल. टीम रुळे आपण रिपोर्टिंग करा आणि त्यांच्या विरुद्ध KUCC गावडूशी खेळणार आहे. सेकंड फेरीची मॅच होईल, रिपोर्टिंग करा. टीम रुळे आणि टीम KUCC गावडूशी सेकंड फेरी म्हणजे द्वितीय फेरीची मॅच होईल, रिपोर्टिंग करा. ब्लेझर घालून आपण थांबा, याची आपण नोंद घ्या. पायांचा वापर केला, पुढे गेले, संपर्क नाहीये. ओव्हर नंबर 3 मध्ये सिद्धेश ओव्हर नंबर निकेश ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत आणि त्यांचा हा बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, मिड विकेट, सीमारेषा पार. धाबा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 6 षटकार आलाय. ओव्हर नंबर 3 ला जशी सुरुवात झाली तसं मात्र टीम सोंडपारने आक्रमण केलंय. निलेश सोंडकर एका बाजूला चांगली बॅटिंग करतायत. या बॉलच्या पाठीमागे बॉल डॉट आलाय, धाव आता मिळणार नाहीये. निर्धाव बॉलची इथे सांगता होतीये. सिंगल एक धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण सोडूया, स्कोर बोर्डला पुढे नेऊया. एका बाजूला ओव्हर नंबर 3, एका बाजूला एक युवा खेळाडू निकेश. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी चांगला बॉल होता. असेच बॉल इथे तुम्हाला टाकावे लागतील, असे बॉल तुम्हाला हाताळावे लागतील जे बॉल फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतील. अशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. या शेवटच्या काही बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉलचा खेळ झालाय. समोरच्या बाजूला 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये आहे दरी. या जरीतून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आयुष्य असो किंवा क्रिकेट, दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि ती जर आणायची आहे तर दुःखाची दरी पार करावी लागते. या बॉलने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधली दरी पार केली आहे सरळ 4 धावेंसाठी. .34 34 धावा टीम सोंडपार प्रथम बॅटिंग करताना. ओव्हर नंबर 3 चा शेवटचा बॉल. पस्तीस धावा 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. प्रथम बॅटिंग करताना टीम सोंडपारने धावा बनवलेल्या आहेत. 35 धावा आतापर्यंत बॅटिंग करताना तब्बल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम सोंडपारने बनवलेल्या आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी. पहा, टॉस साठी टीम रुळे आपण आलेला नाही आहात. टॉस साठी टीम गावडोशी आपणही आलेला नाही आहात, याची आपण नोंद घ्या. यानंतर आपला टॉस आहे. यानंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. जर एकच कॅप्टन टॉस मध्ये असेल तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. ओव्हर नंबर आता 4 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी साहिल. ओव्हर नंबर 4 मध्ये गावडू शेगावचे साहिल गोलंदाजी मार्कवरती येत आहेत.
टॉससाठी आपण पुन्हा एकदा अनाऊन्स करूया टीम रुळे आणि टीम गावडोशी. आपण टॉससाठी या अशी विनंती आहे. पायांचा वापर केला, थोडेसे पुढे निघून गेले. बॉल चाललाय 2 धाब्यांसाठी. पंच आता त्या ठिकाणी पाणी करताय. सिंगल आहे की डबल आहे? 2 धावा या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. पायांचा वापर केला, पुढे सरसावत खेळलेला फटका. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करावं लागेल टीम गावडोशी आणि टीम रुळे. आपण या मित्रांनो, आपला टॉस होत आहे याची आपण नोंद घ्या. टीम गावडोशी आणि टीम रुळे आपण रिपोर्टिंग करा. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे पंच कळवत आहेत. बाईच्या माध्यमातून या ठिकाणी आपण अंकित करूया. चला, टॉससाठी रिपोर्टिंग करा. पुन्हा एकदा विनंती आहे, या अगोदर आपल्याला 5 वेळा अनाऊन्स केलेला आहे, याची आपण नोंद घ्या. टीम KUCC गावडोशी आणि टीम रुळे वैभव रुळे. ओके, जर आपण ब्लेझर घालून घ्या. जर एकच कॅप्टन असेल तर त्याच टीमला टॉस विन दिला जाईल, याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा बाईकच्या माध्यमातून सिंगल धाव इथे प्राप्त होईल, पंच कळवत आहेत. या बॉलच्या पाठीमागे नॉन स्ट्रायकरला फेक केली आहे. सिंगल मिळाले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा, तिसरीचा प्रयत्न होईल का? तर हो, परंतु 2च धावा या बॉलवरती मिळतील आणि त्याही बाईकच्या माध्यमातून पंच कळवत आहेत. 2 धावा स्कोर बोर्डमध्ये ऍड करूया. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 43 झालेले आहेत, 44 बनवायचे आहेत. आपण टॉस करूया. रुळे आणि त्यांच्या विरुद्ध गावडोशी KUCC आणि टॉसच्या दरम्यान आपण विनंती करूया विकासभाई कदम, समाजसेवक आणि आरजू 11चे संघमालक, KSK प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 जिंकणारे संघमालक म्हणून त्यांची ख्याती आहे. आपण टॉस करूया त्यांच्या शुभासे. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्समधून आवाज ऐकताय आमचे गुरुवर्य निलेशजी मर्डेकर सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. आता इथून पुढे आपण टॉस करणार आहोत 2 टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम आहे रुळे वैभव रुळे, त्यांच्या विरुद्ध गावडोशी KUCC अशी मॅच आहे आणि त्या मॅचचा टॉस खऱ्या अर्थानं आम्ही करत आहोत. कोपरी गाव परिसरातील समाजसेवक आरजू 11चे संघमालक विकासभाई कदम यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. कॉल कोण देणार? गावडोशी KUCC टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन
छापा असा कॉल केलेला आहे आणि आलेला आहे तो काटा. टॉस जिंकलाय रुळे वैभव रुळे टीमने. अभिनंदन. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू आम्ही. फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ गावडोशी आहे आणि अनेक वेळेला आपण पाहत असतो अनेक टुर्नामेंटमध्ये की गावडोशी आणि रुळे वैभव रुळे हे दोन संघ फायनलच्या मॅचमध्ये पाहायला मिळतात, परंतु आता द्वितीय फेरीची मॅच खेळत आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत थांबवू शकाल? आम्ही 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू, कारण आमचे पण प्लेयर शॉर्ट आहेत आज. अजूनपर्यंत रुळे वैभव रुळे टीमच्या माध्यमातून खेळत असताना ब्लेझर परिधान करून टॉस उडवलाय का? नाही, आज पहिल्यांदाच आहे. चांगलं आयोजन केलं आहे उत्तेकर वानवली टीमने. आपल्या जीवनातील पहिलाच असं वेळ आली असेल की ब्लेझर परिधान करून कॉल देखील आणि टॉस देखील करताय तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. गावडोशी टीम टॉस गमावलाय, टॉस जिंकला असतं तर काय निवडलं असतं? आम्ही पण गोलंदाजी स्वीकारणार होतो, पण ठीक. मनाविरुद्ध घडलेलं आहे. रुळे वैभव रुळे संघ एक चांगला संघ आहे. किती धावांपर्यंत त्यांना त्यांच्या विरुद्ध खेळत असताना किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 4 ओव्हरमध्ये 50+ मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. टॉसमध्ये खऱ्या अर्थानं रुळे वैभव रुळे टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. विकासभाई कदम, खरं तर आपण या उत्तेकर वानवली हे गाव आहे आणि खऱ्या अर्थानं महाबळेश्वरी परिसरातील हे गाव आणि त्या गावाने आपलं कुलदैवत उत्तेश्वर देव आहे आणि त्या देवाच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली. कशा प्रकारच्या भावना आहेत? आयोजन तर त्यांचं खूपच छान असतं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. असंच दरवर्षी त्यांनी आयोजन करावं एवढीच माझी त्यांना हे. थँक्यू सो मच. आपलं देखील मनापासून आभार. आम्ही विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. मित्रांनो, टॉसमध्ये काय घडलं? टॉस जिंकलेला आहे रुळे वैभव रुळे टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय गावडोशी KUCC टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु ती मॅच असणार आहे ना, ती रफ अँड टफ असणार आहेत. जशी फायनलची मॅच तुम्ही पाहता ना, तशा प्रकारची ती मॅच देखील रंगेल. त्यामुळे जोडून राहा क्रिक लाईव्ह यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा श्री उत्तेश्वर चषकाचा थरार. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, आवाज ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांचा. थँक्यू. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिलाच बॉल बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, बॉल चालला डीप कव्हरला आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय. दिमागदार फटका खेळलाय रुबाबदार आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. टीम गाडवली, आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा. वैभव ओव्हर नंबर 1. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना निकेतन यांना आपण पाहत आहोत. एका बाजूला एकनाथ कदम आहेत बॅटिंग मध्ये मैदानाच्या आतमध्ये. ही स्ट्रायकर जोडी आहे.
आपटलेला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर. अंपायर कॉल सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. म्हणजे हा बॉल खेळण्याच्या आवाक्यामधला होता, परंतु निकेतन या बॉलच्या पाठीमागे वेळेच्या अचूकता साधू शकले नाही. सिंगल धाव प्राप्त होते या बॉलच्या पाठीमागे. स्कोर बोर्ड मध्ये करेक्शन आहे. बॅटिंग करताना टीम सोनपारने बनवलेल्या आहेत धावा 44 आहेत. 45 धावांचं लक्ष आहे. गाडवली टीम आपण याची नोंद घ्या. बॅटिंग मध्ये आता एकनाथ कदम तयार, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. गाडवली गावचे वैभव तयार, तेही ऑलराऊंडर. फटका समोर खेळलाय, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. आकाशाला गवस घालत बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एकनाथ कदमचा वार, बॉल सीमारेषा पार, षटकार. एकनाथ कदम आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या बॅटिंगचा दम दाखवतायत. काय फटका खेळला होता, जसा बॉल पडला तसा पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले तोड बॅटिंग. वैभव यांना कमबॅक करावं लागेल. शेवटच्या 2 बॉलवरती पुनरागमन करावं लागेल. 2 बॉल चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील. हाही फटका बॅक फूट वरतूनच खेळलाय, परंतु हाही बॉल चाललाय सीमारेषा पार. लागोपाठचा आणखीन एक मोठा ब्लास्ट. गाडवली गावचे एकनाथ कदम आले, दुडगूस घालतायत, धुमाकूळ घालतायत मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा. हाही बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. वैभव शेवटच्या बॉलवरती कमबॅक करतील, काही पाहावं लागेल. एकनाथ कदम यांची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. पॉवर प्ले मध्ये काय बॅटिंग केल्या खेळाडूने. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 18 धावा धावफलकावरती. मांगर टीमला या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह प्रदान करूया. या स्पर्धेची आठवण भेट या टीमला प्रदान केली जाईल. आपण या शेवटचाही इथे बॉल आलाय डॉट. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. 45 धावांचं प्रति उत्तर देताना टीम गाडवणीने बनवलेली आहेत धावा आतापर्यंत 18. इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 27. 27 धावा आणि प्रति ओव्हरच्या पाठीमागे 9 ची सरासरी ठेवायची आहे टीम गाडवलीला. परंतु एका बाजूला विकेट अद्यापही टीम सोंडपारला मिळाली नाहीये, त्यामुळे सोंडपारला विकेटसाठी जावं लागेल. विकेट घ्याव्या लागतील, रणनीत्या आखाव्या लागतील, जाळं विणावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय निवडलाय. ओके 19 धावा आहेत. आपण करेक्शन करूया. दोन्ही संघ याची नोंद घ्या. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. कॅचचा कॉल. खेळाडू बॉलच्या खाली, विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागलाय पहिला. टीम गाडवलीला फलंदाज निकेतन इथे माघारी.
गोलंदाजी मार्गवरती अक्षय आले आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेटचं पतन झालेलं आहे. निकेतन आउट होऊन माघारी जातात त्यांच्या जागेवरती. आता मैदानाच्या आतमध्ये चला येणाऱ्या फलंदाजाला विनंती आपण धावत या. संदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. बॉलर तयार. ऑन साइडला वळवलेला बॉल. सिंगल मिळेल या बॉलच्या पाठीमागे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु झेलचा अंदाज बांधू शकले नाही. टीम गाडवल्या. जीवनदान मिळतंय आणि जीवनदान कुणाला मिळालंय? एकनाथ कदम यांना, ज्यांनी आतापर्यंत 2 मोठे फटके खेळले होते. या डावामध्ये ज्या खेळाडूने रंग भरलेले आहेत अशा खेळाडूचा झेल निसटलाय. परंतु एका बाजूला गोलंदाजीमध्ये अक्षयने कमाल केली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे. कौतुक त्यांचंही करावं लागेल ज्या प्रकारे त्यांनी खेळ केलाय. चला गाई करा. 8व्या बॅटचा फटका. क्षेत्ररक्षक वेगाने जातात. वाऱ्याच्या वेगाने गेले परंतु अखेरकार बॉलला थांबवू शकले नाहीयेत. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील. टीम गाडवलीला 4 चौकार. धावसंख्या 25 धावा. स्ट्रायकर एंडला फलंदाज संदीप तयार. संदीप माने. बॉलर अक्षय. ऑन साइडला वळवलेला आहे. थोडंसं कमी गतीचा असणारा बॉल. सिंगल वरती समाधान इथे मानावं लागेल. 8व्या बॅटने खेळलेला फटका. ओव्हर नंबर 2चा सुरू असणार हा खेळ. पॉवर प्ले मध्ये अद्याप विकेट मिळाली नव्हती परंतु ओव्हर नंबर 2 मध्ये विकेट मिळाली. हो हो, काय फटका खेळलाय. तडक फडक बेधडक. गाडवली गावच्या एकनाथ कदम यांचा फटका आहे कडक. बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 धावा. 32 आणि षटक क्रमांक 2चा खेळ. आता 13 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 बॉल. आता टीम सोंडपारला 13 धावांचा बचाव करायचा. चला करा घाई. दोन्ही संघांना आपण करूया ही विनंती. ओव्हर नंबर 3 विष्णू. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल वाईड आहे. या गोष्टी टाळाव्या लागतील कारण आता इथून पुढे 12 बॉल 12ची गरज आहे.
त्यामुळे चांगली गोलंदाजी टीम सोंडपारला करावी लागेल. मॅचमध्ये हाय संघ पुन्हा एकदा येऊ शकतं, फक्त लढावं लागेल असं म्हणतात. ज्या कोशिशों का कद बड़ा होता है वहाँ नसीब को भी झुकना पड़ता है. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना तिथे नशिबालाही झुकावं लागतं. आणि या मॅचमध्ये नशिबाला झुकवता येईल का? बॅकफूट वरती गेले, पंच केलाय खेळाडू, डाऊन दी बॉल, विकेटचं बटन. ओमकार माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. मधल्या फळीमध्ये त्याचा लगाई करा येणाऱ्या फलंदाजाला विनंती आहे. अजूनही या मॅच मध्ये 11 धावांची गरज आहे. दर सबके एक जैसे मगर हौसले सबके अलग अलग है. कोई हताश होके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. आणि तो संघर्ष आज करावा लागेल. बॉल डॉट आलाय. धावा त्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. म्हणजे 9 बॉलचा खेळ बाकी आहे मॅच मध्ये. कॅचचा कॉल, आणखीन एका विकेटचं पतन. मॅचला आता कलाटणी मिळू लागलेली आहे. सोंडपार संघ मैदानाच्या आतमध्ये मॅच मध्ये येतोय. गाडवली टीमला आणखीन एक धक्का लागलाय. ओमकार माने इथे माघारी. काय खेळ केलाय टीम सोंडपारने. मित्रांनो, ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना त्यावेळेस पुन्हा एकदा सुरुवात करायला कधी घाबरत जाऊ नका, कारण ती सुरुवात शून्यातून नसते तर ती अनुभवातून असते. आणि काय कमबॅक केले मैदानाच्या आतमध्ये टीम सोंडपारने. सागर माने मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर मध्ये येतात. क्षमता आहे सागर माने यांच्याकडे. वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात, परंतु आज खेळावे लागतील. ऑन साइडला खेळलाय. 2 धावा बॉलच्या पाठीमागे पूर्ण होतील का? तर हो. विकेट जात आहेत परंतु धावाही येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. आणि इथे पहा, चुकीला नाही माफी, गलपान पणाला नाही थारा. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. या बॉल वरती दिलाय धप्पा आणि मॅचचा विषय करून टाकलाय आता या बॉल वरती सोप्पा. बॉल सीमारेषा पार, षटकार.
41 धावा झालेल्या आहेत. ओके, बाउंड्रीचा चेक केला जाईल. ओके, पडद्यामुळे कव्हर झालेले नाहीये लाईव्हला, त्यामुळे ऑनफिल्ड जो निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागेल. हा षटकार आहे, त्याच्यामुळे इथून पुढे आता 4 धावांची गरज आहे. चला घाई करा टीम सोंडपार आणि टीम गाडवली. आणि रुळे आणि गावडोशी आपण तयार राहा, यानंतरची मॅच आपली आहे. टीम रुळे आणि गावडोशी. या मॅच मध्ये 4 धावांची गरज आहे. सहा बॉल 4 ची गरज. गोलंदाजी मार्गवरती टीम सोंडपार कडून. कोण आले बॉलर? बॉलर पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला आणि या बॉल वरती 2 खेळाडूंमध्ये झुंबड उडाली. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. आणि इथे अजूनही 2 धावांची गरज आहे. टक्कर झाली 2 खेळाडूंमध्ये. पाणी प्रोव्हाइड करूया आपण लगेच, कारण दोन्ही खेळाडू झेल पकडण्यासाठी धावले होते, परंतु बॉलच्या खाली येता आलेलं नाहीये आणि 2 खेळाडूंमध्ये टक्कर झाली आणि या बॉलच्या पाठीमागे 2 धावा मिळालेल्या आहेत. पाच सर्व खेळाडू त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. खेळाडूची विचारपूस करतायत. कोणती दुखापत नसावी हीच आपण आशा बाळगूया. चला आपण आशा बाळगूया कोणती दुखापत नसावी. आता इथून पुढे 2 धावांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच मध्ये टीम सोंडपारला येता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल, क्योंकि जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है. आता मैदानाच्या आतमध्ये तोच बेहतरीन खेळ करायचा आहे. डॉट आलाय. मॅच आता बनतीये. याच प्रकारे मॅच बनवावी लागेल. आता बॉल शिल्लक आहेत. 2 धावेंची गरज. रंगलेला एक रोमांचक सामना. मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल. जीवन ते नाही जे आपल्याला मिळतं, जीवन ते आहे ज्याला आपण बनवतो. याही मॅचला बनवायचं तर लढावं लागेल. 4 बॉल 2. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम सोंडपार कडून होतीये. शेवटचे 4 बॉल जीवनातले सर्वोत्तमच टाकावे लागतील. समोर बॅटिंग मध्ये एकनाथ कदम. सोडून दिला. या गोष्टी टाळाव्या लागतील. स्कोर इज लेवल. वाईड. एका धावेची गरज.
फटका हवे तर कॅच होईल का? नाही. आणि अखेरकार हा सामना गाडवली संघाने जिंकला. हार्डलक टीम सोंडपार, शेवटपर्यंत आपण हा सामना झुंजवलात. आपले मनपूर्वक आभार. आपण चांगली फाईट दिलेली आहे, परंतु अखेरकार गाडवली संघाने सामना जिंकला आहे. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच एकनाथ कदम. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच एकनाथ कदम यांना आपण देऊया.